गीतार्थकोश एक आगळा वेगळा ग्रंथराज आणि त्याच्या प्रकाशनाचा हा एक आगळा वेगळा सोहळा. बुधवार 4 मे 2005 एक प्रसन्न सायंकाळची वेळ. मरीन लाईन्सच्या गजबजलेल्या परिसरातील बिर्ला मातोश्रीचे सुसज्ज वातानुकूलित सभागृह. अनेक पावलं एका अनामिक ओढीनं सभागृहाकडे चालतायत. वंदे मातरम फाउंडेशनचे कार्यकर्ते सुहास्य वदनानं सर्वांचं स्वागत करतायत आणि कार्यक्रम सुरू होण्याची घंटा निनादू लागते. गीतार्थकोश हा भगवद्गीतेवरील ग्रंथ आणि म्हणून भगवंताच्या भक्तीचं महत्त्व सांगणारा, नृत्याच्या माध्यमातून दर्शविणारा एक देखणा कार्यक्रम सुरू होतो. गीता एक भक्तियोग. नाशिकच्या सौ रेखा नाडगौडा यांच्या शिष्यांनी हा अगदी नयन मनोहर असा कार्यक्रम सादर केला.
या नृत्य कलाविष्कारानं भारावलेले सर्वजण आता आतुर होते प्रकाशन सोहळा पाहण्यास. ओम नमोजी आद्या या गणेश वंदनेनं शुभारंभ होऊन त्याचवेळी नृत्यांगनांनी व्यासपीठावर पदन्यास करीत गणेशपूजन आणि दीप प्रज्वलन केलं. व्यासपीठावरील श्रेष्ठ व ज्येष्ठ मंडळींचं पुष्प स्वागत होतं आणि संस्थेचे सचिव सतीश सिन्नरकर रास्ता विकास समोर येतात. आणि हा आजचा एक सोहळा गीतार्थ कोश याचं प्रकाशन आज होत आहे. या ग्रंथाबद्दल इथे बसलेल्या सर्वांनाच थोडीफार माहिती आहे. तरीसुद्धा 2 शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर आयुष्यामध्ये जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटेल की कुठेतरी आपण ह्या भगवद्गीतेचं काहीतरी श्लोक वाचले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, काहीतरी जाणून घेतलं पाहिजे. अशा वेळेस काय वाचावं, कशी सुरुवात करावी असा एक साधन ग्रंथ त्याचं राम शेवाळकरांनी या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभलेली आहे. आणि मला वंदे मातरम फाउंडेशनचा एक कार्यकर्ता या नात्याने अभिमान वाटतो की श्री दिनकरराव भिडेंनी आमच्यावर विश्वास ठेवून याच्या प्रकाशनाचं काम माझ्यावर सोपवलं. मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेकडो जणांनी प्रकाशन पूर्व नोंदणी करून मराठी ग्रंथांना त्यासुद्धा एवढ्या मोठ्या ग्रंथाला, एवढ्या जास्त किमतीच्या ग्रंथाला कसा काय वाचकांचा प्रतिसाद मिळणार ही जी शंका अनेक मोठ्या मोठ्या प्रकाशकांच्या मनामध्ये होती ती सुद्धा दूर केलेली आहे. आणि अशा प्रकारचं साहस करायला आम्हाला जी एक भीती वाटत होती ती यापुढे तरी आता वाटणार नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या अनेक वाचकांनी या योजनेला प्रतिसाद दिला. यानंतर प्रमुख पाहुणे व विशेष पाहुणे यांचा विशेष सत्कार हा असा झाला. याच सुमारास सभागृहातील प्रेक्षकांच्या हातावर गुलाबाच्या पाकळ्या दिल्या जातात आणि ढोल, ताशे, लेझिम, शंख यांचा निनाद सुरू होतो. सभागृहाच्या शेवटच्या टोकाकडून एक सजवलेली पालखी येऊ लागते. त्यात आहे गीतार्थ कोश हा ग्रंथ व त्याचे मूळ हस्तलिखित. 9 वारी साडी नेसलेल्या कुमारिका, मावळ्यांचे वेश लेवून आलेले व पालखीचे भोई बनलेले किशोर युवक यांना पाहून सर्वांचं भानच हरपतं. पालखी जवळ येताच पुष्पवर्षाव सुरू होतो तर एकीकडे गीतेतील वचनांचे गायनही ऐकू येऊ लागते. पालखी व्यासपीठावर पोचताच सुवासिनी ग्रंथराजाला ओवाळतात व त्यानंतर ग्रंथावर पुष्पवृष्टी करून पूजनीय आचार्य किशोरजी व्यास व अन्य विशेष पाहुणे यांच्या हातात ग्रंथ देऊन त्याचं प्रकाशन झाल्याचं जाहीर करण्यात येतं. डोळ्याचं पारणं फिटलं असा आनंद व समाधान व्यक्त होतो तो प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात. असा हा अनोखा सोहळा पुढे सुरू राहतो तो काही मान्यवरांच्या सत्कारानं.
यानंतर आपल्या उत्स्फूर्त भावना व्यक्त करणाऱ्या व्यासपीठावरील पाहुण्यांच्या समयोचित भाषणांना सुरुवात होते. संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात श्री दिनकरराव भिडे यांच्याबद्दल ऋण व्यक्त करून त्यांना 1,00,000 रुपये मानधन देण्याचे घोषित करताच सभागृहात टाळ्यांचा गजर होतो. के रूप में 1,00,000 रुपए की घोषणा करते हैं. इसे श्री भिडे जी स्वीकार करें. गीताई या पूज्य विनोबाजींच्या काव्य समश्लोकीचे हे 75वे वर्ष. श्रीयुत रामभाऊ मस्कर यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. की गेल्या 4 तपापासून गीताईच्या प्रचाराचं काम मी करतोय. प्रश्न एवढाच निघाला की लोकात गीताई पोचवायची कशासाठी आणि त्याची गरज काय आहे. लक्षात आलं की हिंदू लोकांच्या मध्ये पुष्कळ धर्मग्रंथ आहेत, ते वाचतात, लोकांच्याकडे जातात, पण या धर्मग्रंथांची जर फोड केली तर लक्षात येईल की 99% धर्मग्रंथ जे आहेत ते सगळे सकाम ग्रंथ आहेत. सगळीकडे हा धर्म पोचवला पाहिजे. तेव्हा पोचेल जेव्हा आपण त्या पद्धतीचे होऊ तेव्हा. आणि ही पावलं पडावीत आणि ह्या अशा प्रसंगी मला प्रेरणा मिळते आणि वाटतं की अशी कामं करण्यासाठी सगळे लोक लागावेत. काही कठीण नाही. नमस्कार. श्रीयुत मुकुंदराव पणशीकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय प्रचारक आहेत. गीतेतील कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या श्रीयुत मुकुंदराव पणशीकरांकडून 2 शब्द ऐकण्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहोत. दिनकररावांच्या अथक परिश्रमाने त्यांच्या ग्रंथामध्ये यामागची प्रेरणा नेमकी काय आहे त्यांनी सांगितलेली आहे, ते आपण जरूर वाचावी. मी त्याला धन्यवाद देतो. सर्वप्रथम वंदे मातरम फाउंडेशन या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्याचप्रमाणे ग्रंथाची रचना करणारे माननीय दिनकरराव भिडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. एक फार मोठं थोर असं कार्य या सर्व मंडळींनी मिळून दिनकरराव भिडे यांच्या हातून हे घडवून घेतलं. ही खरोखरच फार मोठी सेवा झालेली आहे. आणि या 2 खंडातल्या 1600 पानी ग्रंथाची किंमत या फाउंडेशननं फक्त आज 800 रुपये ठेवलेली आहे. म्हणजे ज्यांना पुस्तकांचा व्यवहार माहीत आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट आश्चर्यजनक होईल की 1 रुपयात साधारणपणे 2 पानं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि त्यासाठी जे काही कष्ट करावे लागले, त्यासाठी देणग्या गोळा कराव्या लागल्या आणि असंख्य लोकांची मदत घेऊनच हे कार्य त्यांना सिद्धीस न्यावं लागलं. त्याबद्दल या फाउंडेशनच्या मंडळींना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. या ग्रंथाचं कुठलंही पान उघडलं तरीसुद्धा आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी त्या ठिकाणी आढळून येईल. इतकं सखोल ज्ञान वेगवेगळ्या 35-36 भाष्यकारांकडून घेऊन त्याची मांडणी या ठिकाणी एका ग्रंथामध्ये करणं हे खरोखर एक अलौकिक असं काम दिनकररावांनी केलेलं आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. ज्या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे तो गीतार्थकोश. या गीतार्थकोशामध्ये 37 व्यक्तींनी लिहिलेले गीतेवरचे भाष्य, गीतेचे अर्थ आणि गीतेचे पद्यानुवाद समाविष्ट आहेत. आणि माझ्या दृष्टीनं अतिशय भाग्याची सुदैवाची गोष्ट ही त्या गीतार्थकोशामध्ये ज्ञानोबा माऊली आहे, संत तुकोबा आहे, मोरोपंत आहे, वामन पंडित आहे, लोकमान्य टिळक आहे, सदाशिव शास्त्रीजी गीता वाचस्पती आहेत, डॉक्टर राधाकृष्णन आहे. अशा अनेक व्यक्तींच्या गीतार्थासोबत माझ्यासारखा एक सामान्य व्यक्तीचा सुद्धा सुगीता हा गीता नावाचा समाविष्ट आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्यांच्या भाष्यकार किंवा गीतार्थकारामध्ये हयात असलेला मी एकमेव व्यक्ती आहो. आणि दिनकरराव म्हणत होती की त्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या सभेमध्ये उपस्थित. यानंतर उभे राहिले ग्रंथाचे संग्राहक श्री दिनकरराव भिडे. आपली भूमिका मोजक्या शब्दात मांडून झाल्यावर त्यांनी या सोहळ्याचा कळसाध्याय रचला. संस्थेने देऊ केलेले मानधन श्री भिडे यांनी तिथल्या तिथे डॉक्टर हेडगेवार स्मारक सेवा निधीस अर्पण केले. कर्मण्येवाधिकारस्तेचा
हा आविष्कारच नव्हे काय? आत्ताच असं जाहीर करण्यात आलेलं आहे की थैलीचा प्रस्ताव पुढे आला. काय रक्कम कधी फार मोठी आहे म्हणे, पण हे काम जे मी केलं ते थैलीसाठी किंवा पैशासाठी काम केलेलं नव्हतं. ही भगवंताची सेवा होती. भगवंताने मला हे काम दिलं याच्याबद्दल मला अभिमान आहे. परंतु राष्ट्रीय संघ अशा प्रकारची कोणतीही देणगी स्वीकारत नसल्यामुळे संघाने सुचवलेल्या विश्वस्त संस्थेला म्हणजे परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार स्मारक सेवा निधीला ही देणगी देण्याची विनंती मी सतीशजी सिन्नरकर यांना करतो. यानंतर आपल्या नेहमीच्या उत्साही व उत्स्फूर्त शैलीमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दुसरा शास्त्रार्थ आहे तो वल्लभाचार्य जयंती ही जी वल्लभ संप्रदायाचे जे संस्थापक त्यांनी भागवतावर टीका लिहिली आणि आजचे आपले किशोरजी व्यास हे सुद्धा भागवतावरचे प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत, जगभर प्रसिद्ध आहेत, केवळ स्वदेशातच नाही. किशोरजींची गोष्ट अशी आहे की ते काय आहेत, कोण आहेत, किती मोठे आहेत याची कल्पना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना नाही. आता आणखी एक तुम्हाला गमतीदार मी तुम्हाला आजच्या दिवसाचा आणि व्यासांचा संबंध सांगितला. आता व्यासांचा संबंध म्हणजे महाभारतात गीता आहे आणि गीता महाभारतात असल्या महाभारत कोण लिहिलं? व्यासाने. पुन्हा इथं व्यासच ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाला यावे तेवढा योगायोग. त्या आजच्या एकादशीच्या पवित्र दिवशी सतीश सिन्नरकर आयुष्यात यशस्वी हो असा त्याला आशीर्वाद देतो. हे पुस्तक ज्याने ज्याने घेतलं त्यांचं कल्याण हो, कारण आजच्या दिवसाचं महात्म्य आहे. त्यांना ते माहीत नव्हतं विकत घेताना, पण माझं पंचांगकर्ता म्हणून हे सांगणं कर्तव्य होतं. तर त्यांचंही कल्याण हो अशी ईश्वरापाशी प्रार्थना करतो आणि माझं भाषण संपवतो. नमस्कार, धन्यवाद. आचार्य किशोरजी व्यास यांचं मर्मग्राही प्रेरक उद्बोधन ऐकताना सर्वांची जणू समाधीच लागली. वंदे मातरम प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि त्यांच्या सहयोगी लोकांचं या अत्यंत उत्तम कार्याबद्दल सर्वप्रथम मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे श्रेष्ठ कार्य सुमारे पाव शतक खपून ज्यांनी उभं केलं त्या आदरणीय श्री भिडेजींचं आणि निश्चितपणे या कार्यात त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतींचंही मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि वंदे मातरम फाउंडेशन प्रकाशित आणि श्री भिडेजींच्याकडनं लिखित गीतार्थ कोश आज प्रकाशित झाला अशी घोषणा करतो. हा एक फार मोठा योग आहे. भगवद्गीता हा ग्रंथ केवळ आमच्या परंपरेतल्या श्रेष्ठ आचार्यांना किंवा संतांना, विचारवंतांना मोहिनी घालणारा नसून अवघ्या जगामध्ये सर्वच विचारवंतांना ज्याला ज्याला काही मानव जातीचं कल्याण व्हावं आणि माझंही कल्याण व्हावं असं वाटत असेल त्या प्रत्येकाला मोहिनी घालणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. जगात एखाद्या धर्मग्रंथाची सर्वात अधिक भाषांतर व्हावीत, सर्वात अधिक भाषांच्या मधनं भाषांतर व्हावीत या दृष्टीनं निश्चितपणे बायबलचा क्रमांक पहिला आहे. पण बायबलचं भाषांतर फक्त त्यांच्या प्रचारकी मिशनऱ्यांनी केलेलं आहे आणि भगवद्गीतेचं भाषांतर कोणीही भगवद्गीतेच्या भक्तानं केलेलं नाही, तर ते त्या भाषेतल्या त्या विद्वानांना या विचारांची मोहिनी पडून त्यांनी आपल्या लोकांच्या कल्याणाकरता करून घेतलेला आहे. हा अत्यंत मोठा फरक आहे. भगवद्गीतेमधले हे विचार ज्या विचारांच्या अनुषंगानं आपल्या ऋषींनी म्हटलं, दुसरं काही वाचण्याची आवश्यकताच नाही. गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात् निःसृता.
एक गीतेचा अभ्यास करून घ्या. अन्य काहीही करण्याची आवश्यकता नाही, किंवा नाही शास्त्र विस्तारही. या भगवद्गीतेची अशी महती आमच्या परंपरेनं व्यक्त एका ठिकाणी नव्हे अनेक ठिकाणी वारंवार केलेली दिसते. आणि याची काही तशा प्रकारची कारणं पण आहेत. आणि आधुनिक काळात तर मला भगवद्गीतेची सर्वात मोठी महती ही वाटते, आजच्या माणसांना समोर ठेवून म्हणतो आहे की भगवद्गीता हा जगातला सर्वात लहान धर्मग्रंथ आहे. आणि आजकाल छोट्या छोट्या गोष्टींचं आकर्षण आहे. प्रत्येकाला एखादं गीतेचं पुस्तक आपल्याजवळ ठेवायला काय हरकत आहे. भगवद्गीता फार छोटी आहे. एक संपूर्ण धर्मग्रंथ किती वेळात वाचून पूर्ण व्हावा. मी तत्वज्ञान विद्यापीठात अभ्यास करत असताना 1 वर्षाचा नियम केला होता की रोज गीतेचं पारायण पूर्ण करायचं. आणि 40व्या मिनिटात मी गीता बाजूला ठेवत असे पारायण पूर्ण करून. हा केवळ 40 मिनिटांचा कृष्णार्जुनांचा संवाद आहे. आणि या 40 मिनिटाच्या संवादानं या संपूर्ण जगातल्या मोठमोठ्या विचारवंतांना अशा प्रकारची मोहिनी घातलेली आहे की ती फक्त प्रामाणिकपणा अंतःकरणात असेल तर कोणालाही जाणवेल. प्रामाणिकपणा एवढ्या करतात की जेव्हा माणसं पूर्वग्रह दूषित दृष्टीनं ग्रंथांच्याकडे बघतात, किंवा हा आपल्या विचारांचा ग्रंथ नाही म्हणून त्याला ठरवून वाईट म्हणायचं अशा दृष्टीने म्हणतात, तेव्हा काही वेगळं होऊ शकेल. पण प्रत्येक या जगती तलावरच्या प्रामाणिक विचारवंताला सर्वाधिक मोहिनी घालेल असा हा ग्रंथ आहे. म्हणून खरोखर गीता जीवनात उतरवायची असेल तर आपल्याला विवेकानंद कळायला हवे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळायला हवेत. आणि मला तर खरोखर वाटतं ज्याच्या जीवनात गीता खरोखर उतरली ना त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपण आपल्या जीवनामध्ये केव्हा तरी आदरांजली पाहायला हवी. तात्यांनी गीतेवरती लिहिलं की नाही लिहिलं हे मला ठाऊक नाहीये, पण तात्या गीता जगले, तात्या महाभारत जगले, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज गीतेवरच्या प्रवचन करणाऱ्या लोकांच्या पेक्षा गीता आपल्या जीवनामध्ये उतरवणाऱ्यांची, आणि सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या असं म्हणणाऱ्या त्या चालीवरती आपली प्रवचनं चालू ठेवा, पण त्या प्रवचनातनं सक्रिय भारत मातेचे उपासक निर्माण होतील अशाच पद्धतीची ती चालू ठेवा. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारची प्रेरणा प्राप्त होवो की ज्यानं आसेतू हिमाचल भारतवर्ष माझा आहे आणि त्याची सेवा करण्याकरता मला माझ्या जीवनातलं काहीतरी प्रदान करणं हे माझ्यावरचं ऋण आहे, ते माझं कर्तव्य आहे. हा भाव, ही उर्मी ज्या प्रवचनांच्या मधनं, ज्या व्याख्यानांच्या मधनं जागेल आणि त्याकरता हा समाज, या समाजातला तरुण जेव्हा कटिबद्ध होईल तेव्हा खरोखर आपणाला वंदे मातरम म्हणण्याचाही सार्थ अधिकार असेल, तत्पूर्वी नाही. असा हा सुंदर सोहळा समाप्त झाला, तो कुमारी श्रीकलाच्या आभार प्रदर्शनाने आणि अर्थातच ज्ञानदेवांच्या पसायदानाने. ग्रंथाचे संग्राहक व संकलक श्रीयुत दिनकर विनायक भिडे व सौ कांचन दिनकर भिडे यांनी वंदे मातरम संस्थेला ग्रंथाच्या प्रकाशनाची संधी दिली, त्यांचे मी शतशः आभार मानते. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावू येणे वरे ज्ञान देवो सुखिया